बीडच्या सरपंचाचे 3 मारेकरी अजूनही मोकाट आहेत। हत्येच्या 18 दिवसांनंतर देखील खुन्यांना अटक झालेली नाहीये। ताबडतोब कारवाईच्या घोषणा हवेत विरल्यात का असा देखील प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जातोय। सिंघम एसपींना देखील आरोपींना पकडण्यामध्ये अपयश आलेलं आहे। कारवाईच्या हवेतल्या घोषणा केल्या जात आहेत का असा देखील प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जातोय, कारण संतोष देशमुखांचे मारेकरी मोकाट कसे फिरतायत असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलेला आहे। हल्लेखोरच सापडत नाहीयेत, मग सूत्रधार कसे सापडणार? आरोपींना पकडण्याचं केवळ सोंग केलं जातंय का? कारवाईच्या माध्यमातून केवळ वरवरची कारवाई केली जाते का असा देखील प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित झालेला आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे राज्यभरामध्ये देशभरामध्ये तीव्र पडसाद उमटले, संताप व्यक्त केला जातोय। मात्र अद्यापही 3 मारेकरी मोकाट आहेत। हत्येला 18 दिवस उलटून गेलेले आहेत, तरी देखील खुन्यांना पकडण्यामध्ये यश आलेलं नाहीये। ताबडतोब कारवाईच्या घोषणा केल्या गेल्या। सिंघम एसपींना त्या ठिकाणी आणलं गेलेलं आहे, मात्र कारवाईच्या हवेतल्या घोषणा केल्या जात आहेत का असा देखील प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केला जातो आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। दमानिया जी, तुम्ही सातत्याने या संपूर्ण प्रकरणामध्ये आवाज उठवताय, तुम्ही संपूर्ण तुमची ट्विटची मालिका आपण पाहतोय, मात्र अद्यापही या प्रकरणातले 3 मारेकरी मोकाट आहेत। त्यामुळे आता जी कारवाई होती त्याला काय म्हणावं? मुख्य सूत्रधारापर्यंत ही कारवाई कधी पोहोचणार? दमानिया जी, तो तर सगळ्यात मोठा कळीचा प्रश्न आहे की आता यांना इतका वेळ का लागतोय। इव्हन बाकीचे मारेकरी पण आणि वाल्मिक कराड पण यांच्यापर्यंत पोचायला आपल्या महाराष्ट्र पोलिसला इतका वेळ का लागतोय? कारण ते कुठे ना कुठे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय असंच दिसतंय। धनंजय मुंडे जे दबाव आता करतायत हेच दिसतंय आपल्याला। आणि मला आज मी दुपारी SP नवनीत कवत यांच्याशी बोलले आणि मी जी मालिका तुम्ही म्हणताय ना ती मी अनेक लोकांकडे बीडमध्ये ज्या पिस्तुलांची लायसन्सेस आहेत हे मी त्यांच्याकडे डिटेल्स पाठवले होते काल। तर काल जेवढे डिटेल्स पाठवले त्या सगळ्यांवर गुन्हे नोंदवले गेले आहेत। एकाकडनं तर त्याचं पिस्तूल रिकव्हर सुद्धा करण्यात आलं अशी माहिती त्यांनी दिली। तर मी त्यांना तेच म्हणतो की तुम्ही एक रोज प्रेस रिलीज देत जा, कारण माध्यमांना माहित नाहीये की तुम्ही काय कारवाई करताय। पण सगळ्यात मोठी कारवाई ही तर छोट्या छोट्या गोष्टी ठीक आहे, पण जी मोठी कारवाई अपेक्षित आहे ते वाल्मिक कराडांना अटक आणि दुसरं म्हणजे धनंजय मुंडेंकडनं राजीनामा। हे कुठच्याही परिस्थितीत होईपर्यंत आपण लढा देत राहायचंय असंच आम्ही ठरवलं। मात्र दमानिया जी, एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय। त्या ठिकाणी सिंघम SP म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांना नवनीत कौवत यांना तिथं बीडमध्ये आणलं गेलं। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईल असं आश्वासन दिलं आणि यातला सूत्रधार पकडला जाईल असं सांगितलं। मात्र जे मुख्य आरोपी आहेत तेच आरोपी अद्याप पकडले गेलेले नाही आहेत। 3 आरोपी अजूनही फरार आहेत। त्यामुळे कुठं कारवाई हळूहळू होतीये? काय नेमकं यामागची तुम्हाला कारण वाटतंय? एक तर आपण मुख्यमंत्र्यांची जी घोषणा होती अशा घोषणा ते प्रत्येक वेळेस देतात। कुठलीही घटना घडली की त्याच्यावर चौकशी होईल, सखोल चौकशी होईल, SIT होईल, हीच आश्वासनं आपण ऐकतो। SIT सिंचन घोटाळ्यात देखील होती, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात देखील होती। त्याचं पुढे काय झालं आजपर्यंत जनतेला माहित नाही। सगळं प्रकरण दाबलं जातं। बदलापूरची एवढी मोठी घटना घडली तिथेही काही झालं नाहीये आजपर्यंत। सगळे 4 दिवस लोक विचारतात प्रश्न, 5व्या दिवशी सगळे गप्प होतात। म्हणूनच की काय आता यांना सवयच झाली आहे म्हणायची की सखोल चौकशी होईल, पण चौकशी करायला इतका वेळ का लागतो? 9 डिसेंबरची जर घटना असेल तर आज 26 डिसेंबर पर्यंत आरोपी मिळू नयेत, तर खरं तर गृहमंत्र्यांवरही जबाबदारी आहे। त्यांनी आता राजीनामा द्यावा जर त्यांना ते झेपत नसेल तर। पण कुठेतरी असं वाटतंय की हा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय आणि किती दिवस लोक लढतील, कुठेतरी लढून थांबतील आणि मग परत गेले माझ्या मागल्या सुरू होईल। म्हणून हे सगळं चाललंय असं दिसतंय आपल्याला। निश्चितच दमानिया जी, धन्यवाद। तुम्ही झी 24 तासची बातचीत केली आणि आपली प्रतिक्रिया दिली त्यासाठी।